नमस्कार, मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वय वाढल्यानंतर पती पत्नीमध्ये नाराजी का वाढते. जाणून घेऊया त्याची 5 अशी खोल आणि मनोवैज्ञानिक कटू सत्य. तुम्हाला माहीत आहे का की ज्या व्यक्तीला तुम्ही वर्षानुवर्ष तुमचं मानलं आहे, तुमच्या मनाच्या कोपऱ्यात त्याला एक जागा दिलेली आहे, तुमच्या जवळच्या आयुष्यात तुम्ही त्याला साथीदार मानलेला आहे, आणि तोच व्यक्ती अचानक तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीवरून नाराज का होऊ लागला आहे. तो व्यक्ती जो तुमच्या सुखात दुःखात प्रेमपूर्वक तुमच्या पाठीशी असतो आणि तोच आता चुपचाप राहू लागतो, तुमच्यासोबत दुरावा साधत आहे. प्रश्न हे आहे की खरंच वय वाढल्यानंतर प्रेम संपतं का, की मग तुमच्या काही सवयी त्याला कारणीभूत ठरतात, किंवा तुमच्या अपूर्ण अपेक्षा आणि रोजच्याच त्या छोट्या छोट्या गोष्टी याला हळूहळू मारत जातं. जरा विचार करा, तुम्ही 30, 40 किंवा 50 वर्ष एकत्र राहिल्यानंतर का वाटायला लागतं की समोरची व्यक्ती आता मला समजून घेत नाही. का बरं? छोटीशी गोष्ट भांडणाचं कारण बनतं. छोट्याशा गोष्टी असतात आणि त्या सुद्धा तुमच्या भांडणाच्या कारण बनतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे की वय वाढल्यानंतर पती पत्नीमध्ये द्वेषाचे ते 5 खोल आणि मनोवैज्ञानिक कारण, जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर यावर एक असा सरळ आणि सोपा उपाय सुद्धा आपण आज पाहणार आहोत. जो उपाय अंगीकारला की तुमचं नातं पुन्हा पूर्ववत होईल, किंवा ते आपुलकी, तुमच्या नात्यात पुन्हा प्रेम आपुलकी परत येईल. चला तर मग जाणून घेऊया त्या सत्याला, जे कदाचित कोणी मोकळेपणाने बोलत नाही. तर त्यातील सर्वात पहिलं, मित्रांनो, जेव्हा व्यक्ती तरुण असते ना, तेव्हा स्वप्न मोठी मोठी होती, नाही का. ती स्वप्न पती पत्नी मिळून विचार करतात की सुरुवातीचा काळ असतो तो आम्ही खूप मेहनत करू, मुलांना चांगलं सांभाळू, त्यांचं संगोपन करू, त्यांना छान शिक्षण देऊ, त्यांना त्यांच्या पायावर उभं करू, घर घेऊ. आणि वास्तविकता, खरंच वास्तवात तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा ते स्वप्न काही वेगळीच असतात, नाही का. तुम्ही जी सुरुवातीला स्वप्न पाहिली होती की माझं एक छोटंसं घर असावं, माझ्या मुलांना छान शिक्षण मिळावं, माझ्याकडे पुरेसा पैसा असावा, मी माझ्या आई वडिलांचं छान असं संगोपन करावं, माझ्या पत्नीला छान असं मी ते ठेवावं की जेणेकरून तिची कुठलीही तक्रार नसावी, नाही का. हे स्वप्न जे तुम्ही सुरुवातीला बघितलं होतं, आणि त्या स्वप्नांची पूर्तता होते का हो? वास्तविकता मात्र त्या स्वप्नांपेक्षा खूप वेगळी राहते. आणि काय होतं ना, जसं जसं वय वाढत जातं तसं तसं जबाबदारीचं ओझं सुद्धा वाढत जातं. मुलांचं शिक्षण आहे, त्यांचे लग्न आहे, घराचे हप्ते, दर महिन्याला घराचे हप्ते सुद्धा भरणं आहे, आणि तुमचा दैनंदिन खर्च, नाही का. आणि त्या सर्व दगदगीत तुम्ही जे ओझं सांभाळलं आहे, ज्यासाठी तुम्ही कोटीचा प्रयत्न करत आहे, तुम्ही खूप शारीरिक श्रम घेत आहे, आणि त्यामुळे तुमचं आरोग्याच्या समस्या, आरोग्याच्या तक्रारी, हे सर्व मिळून नात्यावर एक प्रकारचं ओझं बनत जातं, नाही का. आता तुमच्या आरोग्याच्या तक्रारी सुद्धा सुरू व्हायला लागतात. तुम्ही 50शी गाठलेली आहे, आणि त्यामुळे तुमच्या आरोग्याच्या तक्रारी सुद्धा आता सुरू झालेल्या आहे. आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही मानसिकदृष्ट्या थोडं तुमची मानसिकता बदललेली असते. आता पती जर असेल तर पतीला वाटतं की मी दिवस रात्र मेहनत करतो, कुटुंबाला सर्व काही मी दिलं आहे, परंतु माझी पत्नी कधी त्यावर एक शब्द सुद्धा बोलत नाही, किंवा खरंच तुम्ही हे आमच्यासाठी खूप कष्ट घेतले असा एक शब्द कधी तिने तोंडातून काढला नाही, असं सुद्धा तुम्हाला वाटतं ना.
माझ्या कष्टाची तिला कदरच नाही, माझे कष्ट तिला समजत नाही. हे विचार तुम्ही करता ना, आणि मग तुम्हाला वाटतं की ती नेहमीच तक्रारच का करते, टोचूनच का बोलते ती. तुम्हाला तिचं प्रत्येक बोलणं आता टोचून बोलल्यासारखं वाटतं, तिच्या प्रत्येक बोलण्यात तक्रार असल्यासारखं तुम्हाला वाटतं. आणि मग तुम्हाला असं वाटतं की माझी काही या घरात कदर नाही, किंवा तुम्हाला असं वाटतं की माझ्या पत्नीला माझी काहीच कदर नाही. आणि पत्नीला सुद्धा हेच वाटत असतं बघा. काय वाटतं तिला? पत्नीला वाटत असतं की माझं पूर्ण आयुष्य मी घरात, मुलं सांभाळण्यात, घराच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात, सासू सासऱ्यांना सांभाळण्यात, त्यांचे औषध पाणी, त्यांच्या वेळा सांभाळणे, घरात येणारे परी पाहुणे हे सांभाळणं, ह्या सगळ्यात मी माझं स्वतःचं काहीही केलं नाही. आणि मी सगळं माझं आयुष्य घरासाठीच मी माझं आयुष्य पणाला लावलेलं आहे. आणि त्याबद्दल पती एकही शब्द, खरंच तू होती म्हणून घर खूप नीट सांभाळलं ग, हा एक शब्द पत्नीला हवा असतो. आणि तो शब्दसुद्धा पतीच्या तोंडातून निघत नाही. आणि म्हणून मग तिच्या मनात सुद्धा पतीविषयी एक द्वेष भावना म्हणू का आपण, द्वेष भावना तिच्या मनात निर्माण होत असते. जरा विचार करा, जेव्हा दोघांच्याही मनात हे विचार घर करत असेल की मी सर्व काही केलं परंतु समोरच्या व्यक्तीला माझी साथ दिली नाही, तेव्हा प्रेम कुठे टिकेल, नाही का? आणि सुरुवात मात्र इथूनच होत असते बघा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी हृदयात घर करून राहतात आणि मग त्याचं रूपांतर द्वेषात होतं. दोघेही आपापल्या जागी बरोबरच आहे, नाही का? दोघेही बरोबर आहे, परंतु होतं काय की दोघांनाही वाटतं की मला समजून घेतल्या गेलं नाही. आणि हेच अपूर्ण अपेक्षा नात्यात दुरावा निर्माण करतात. यावर एक सोपा उपाय सांगू का? बघा करू. सोपा उपाय आहे, जेणेकरून तुम्ही आतापर्यंत तर आयुष्य सोबत घातलं ना, नाही का? आतापर्यंत तुम्ही सोबतच राहिलात आणि या पुढील आयुष्य जर तुमचं सुखकारक झालं तर, नाही का? बघा, मी एक तुम्हाला त्यावर उपाय सांगते आणि हा उपाय खूप महत्त्वपूर्ण आहे. बघा, मोकळेपणाने बोलणे. मोकळेपणानं तुम्ही एकमेकासोबत बोला. मनातील गोष्टी दाबल्यानं काय होतं की मनावर एक प्रकारचं ओझं बनतं, ताण येतो मनावर. आणि पतीला वाटतं की मला समजून घेतलं पाहिजे, पत्नीलाही वाटतं की मला समजून घेतलं गेलं नाही. आणि पतीने इथे एक समजून घेतलं पाहिजे की पत्नीनेही तेवढीच मेहनत घेतलेली आहे, घर सांभाळलेलं आहे. आणि पत्नीनेही समजून घेतलं पाहिजे की पतीनेही पूर्ण आयुष्य कुटुंबासाठी दिलं आहे. आणि जर तक्रारच करायची आहे, तुम्हाला तक्रार करायचीच आहे ना, तर मग शब्दांचा योग्य वापर करा. तुमची भाषा बदला. तुमची भाषा बदला, बोलण्याची तुमची पद्धत बदला. तुम्ही कधी माझी साथ दिली नाही हे बोलण्याऐवजी तू कधी माझी साथच दिली नाही, तुम्हाला माझं कधी कष्ट दिसलेच नाही, किंवा मी एकटे पडले होते तेव्हा तुमचं माझ्याकडे लक्षच नव्हतं, हे बोलण्याऐवजी असं बोला, मला त्यावेळी असं वाटलं की मी एकटा पडलो आहे. ही छोटीशी गोष्ट आहे. बघा, तिच्यासमोर जर तुम्ही बोलले की अगं मला खरंच त्यावेळी असं वाटलं की मी खरंच एकटा पडलो आहे, ही छोटीशी गोष्ट तुम्ही बोलून बघा तिच्यासोबत. समोरच्या व्यक्तीला समजून घेतल्याने काय होतं, समस्या उत्पन्न होत नाही. आणि हे बोलल्यामुळे, ह्या शब्दामुळे काय होतं, तुम्ही समोरच्या व्यक्तीला वेळ देत आहात. नात्यातील सर्वात मोठा इलाज काय आहे ते सांगू का? जे नातं तुमचं टिकलं पाहिजे, खूप त्या नात्यात तुम्ही जे नातं आजपर्यंत तुम्ही स्वीकारलेलं होतं ते नातं सुखकारक झालं पाहिजे, ह्यासाठी एक इलाज आहे आणि ते म्हणजे संभाषण.
एकमेकांच्या मेहनतीचा, कष्टाचा स्वीकार करणे. जेव्हा पती पत्नी एकमेकांच्या कष्टाची प्रशंसा करतात ना, त्याची तारीफ करतात ना, तेव्हा वर्षानुवर्षाचं ओझं जणू हळूहळू हलकं होत आहे असं वाटायला लागतं. आणि हेच कारण आहे, जर तुम्ही तुमची अपूर्ण अपेक्षा जर मोकळेपणाने बोलला तर म्हातारपणातील नातं ओझं नाही, तर एक शांत, समाधानी आणि शांतीपूर्वक नातं ते बनणार आहे. आणि म्हणून काय करायला पाहिजे तुम्ही, की एकमेकांसोबत मोकळेपणाने योग्य शब्दांचा वापर करून बोलायला हवं. आता जाऊया दुसरा नंबर 2. मित्रांनो, नातं नवीन असो अथवा जुनं, त्याची सर्वात मोठी ताकद काय असते ते माहीत आहे का? त्यातील सर्वात मोठी ताकद असते ते म्हणजे प्रेम आणि आपुलकी. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात पती पत्नी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट एकमेकांना सांगून, एकमेकांना विचारून, एकमेकांच्या सोबतीने करत असतात. त्याच गोष्टीला ते एकमेक साथ देत असतात आणि त्या गोष्टी करताना एक प्रकारची त्यांचा आनंद असतो, प्रशंसा करतात एकमेकांची आणि एकमेकांना खास असल्यासारखं ते भासवत असतात. परंतु जसजसं वय वाढत जातं तसं प्रेम दाखवण्याची एक मालिका मात्र हळूहळू कमी होत जाते. तुम्ही प्रेम दाखवायला विसरत जाता. पती विचार करतो की 30-40 वर्ष झाली लग्नाला, आता वारंवार काय तेच बोलायचं, काय प्रशंसा करायची, काय तारीफ करायची आणि तारीफ करण्याची गरजच काय आहे, असं सुद्धा तुम्हाला वाटू शकतं. आणि मग पत्नीही विचार करते, आता तर सगळं समजून घेतातच ना, मग आता आपुलकी दाखवण्याची काय गरज आहे. परंतु सत्य हे आहे की माणूस 20 वर्षाचा असो अथवा 70 वर्षाचा असो, त्याला प्रेम आणि आपुलकी दाखवणे खूप गरजेचं असतं. आणि मग तुम्ही काय करता, वय झाल्यानंतर तुम्ही 70 गाठली, तुम्ही काय करता की तुम्ही पती टीव्ही पाहत बसतो, टीव्हीवरची न्यूज पाहत बसतो आणि पत्नी मग मोबाईलवर भजन ऐकत बसते किंवा मग मंदिरात जाऊन एखादं मैत्रिणीसोबत भजन ऐकत बसते. मग तुम्ही एकमेकांसोबत वेळ मात्र घालत नाही. तुम्ही तुमचा एकट्यांचा वेळ घालवता. टीव्ही बघण्यात असो, न्यूजपेपर वाचण्यात असो किंवा मग बाहेरच्या व्यक्तींसोबत कोणाशी थोडासा गप्पा गोष्टी असो. आणि हेच गोष्ट पत्नीसाठी सुद्धा लागू होते. तुम्ही एकमेकांसोबत बोलण्याऐवजी तुम्ही बाहेरच्या किंवा दुसऱ्या गोष्टीचा आधार घेता आणि एकमेकांसोबत मात्र तुम्ही बोलत नाही, मोकळेपणानं बोलत नाही. आणि मग माहीत आहे का काय होतं, ही बोलचाल फक्त गरजेपुरतीच राहते. औषध घेतलं का, जेवण तयार आहे, जेवणार आहे का, ना हसणं त्यात, ना बोलणं, ना कोणती आपुलकी. जरा विचार करा, जेव्हा आपुलकीच गायब होते तेव्हा तर त्या नात्यात प्रेम कसं राहील, नाही का. आणि हाच दुरावा हळूहळू चिडचिडीत बदलतो आणि मग नफरतमध्ये म्हणजेच द्वेषामध्ये बदलते. त्याकरता नात्याला जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक वयात छोटे छोटे प्रेमाचे बोलणं गरजेचं आहे. सकाळी उठून बस एवढंच जरी विचारलं ना तुम्ही, आज कसं वाटत आहे तुम्हाला, किंवा जेवताना थोडंसं खूप आज छान भाजी झाली किंवा आजचं जेवण खूप छान बनलं, असं जर तुम्ही हसून बोलले तर त्यात एक प्रकारचा ओलावा येतो. फार काही करायचं नाही तुम्हाला. जुन्या आठवणी ताज्या करणे, जशी की तुम्ही तुम्हाला आठवतं का, जेव्हा आपण नवीन लग्न झालो तेव्हा आपण भेटलो होतो तेव्हाचे क्षण. असे छोट्या छोट्या गोष्टीने एकमेकांशी संवाद साधण्याची सुरुवात करा. किंवा एखादी व्यक्ती किंवा पत्नीला जर तुम्ही एखाद्या वेळेला म्हटलं की आज ही साडी तुझ्या अंगावर खूप छान दिसत आहे किंवा तू खूप आज सुंदर दिसत आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्या गोष्टीमुळे नात्यात प्रेम भरतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी नातं जिवंत ठेवतात. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेम दिखावा करू नका.
दिखावा हे आता वय तुमचं ह्या टप्प्यावर आलं की दिखावा मात्र तुमच्या लक्षात येतं. म्हणून दिखावा करू नका. थोडं त्यात आपुलकी साधा. कधी वेळेवर औषध द्या किंवा एखाद्या वेळेला डोकं दुखत आहे तर डोकं दाबून देणे, थंडी असेल तेव्हा पांघरूण घालणे, हे सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आणि ह्यामुळे काय होतं की प्रेम वाढण्यासाठी प्रेम आपुलकी दाखवणे बंद करू नका. कारण काय की जेव्हा प्रेम आणि आपुलकी दाखवणं सुटून जातं ना, तेव्हा नातं फक्त एक कर्तव्य बनतं. आणि जेव्हा नातं फक्त कर्तव्य बनतं तेव्हा त्यात ओलावा नाही राहत, तर त्यात एक कोरडेपणा येतो. मित्रांनो, जर तुम्ही तुमचं म्हातारपण सुखमय व्हावं असं वाटत असेल ना, तर लक्षात ठेवा, प्रेम दाखवण्याची कोणतंही वय नसतं. तर त्या काय करायला हवं की छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही सुरुवात करा. छोट्या छोट्या गोष्टी, खूप काही करायचं नाही, तर बोलणं, संवाद साधणं, एकमेकांची काळजी दाखवणं, एकमेकांबद्दल काळजी दाखवा. आणि थोडं आवडीनिवडी, एकमेकांच्या आवडीनिवडी थोड्या लक्षात ठेवा. त्यामुळं काय होईल की तुमच्या नात्यात एक प्रकारचा ओलावा निर्माण होईल आणि पूर्ववत नातं तुमचं प्रेमाने भरल्या जाईल. आणि आता बघूया नंबर 3. मित्रांनो, ही एक कटू सत्य आहे. प्रत्येक पती पत्नीमध्ये कधी ना कधी भांडण होतातच ना, नाही का? कधी पैशासाठी होतात, कधी मुलांच्या संगोपनासाठी होतात, तर कधी घरातील कामासाठी सुद्धा होत असतात. भांडण होणे काही मोठी गोष्ट नाही आहे. प्रत्येक घरात आणि प्रत्येक वयात होत असते. तुम्ही तरुण असला तरी भांडण होतात आणि तुम्ही आज वयोवृद्ध आहात तरी सुद्धा भांडण होणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. परंतु खरी समस्या काय आहे सांगू का? खरी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही ही भांडणं वर्षानुवर्ष मनात ठेवतात. बरेचदा बघितलं जातं की वृद्ध दाम्पत्य जेव्हा बोलतात तेव्हा जुन्या गोष्टी वारंवार उकरून काढतात. जुन्या गोष्टी ज्या घडून गेलेल्या आहेत त्यातून काहीही फायदा होत नाही. आणि त्या गोष्टी तुम्ही वारंवार जेव्हा उकरून काढतात तेव्हा काय होतं की भांडणच होत जाते, नाही का? आता छोट्या छोट्या गोष्टी असतात. पती म्हणतो जुन्या जेव्हा गोष्टी काढताना तुम्ही तेव्हा त्या काहीतरी सुखद गोष्टी काढा. दुःखऱ्या गोष्टी, अपमानाच्या गोष्टी काढत बसू नका. काय होतं काय कधी कधी म्हातारे दाम्पत्य जेव्हा जुन्या गोष्टी काढतात ना तेव्हा काढून काढून त्या मूळ भांडणाच्या मुद्द्यावर येतात. जेव्हा पती म्हणतो की तुला आठवते 20 वर्ष पहिले तुझ्यामुळे माझा अपमान झाला होता, आणि पत्नी उत्तर देतो हो ना, मला आठवते ना, पक्क आठवते. आणि तुम्ही काय केलं होतं तुम्हाला आठवतं का? जेव्हा तुम्ही माझ्या माहेरच्यांना वाईट साईड बोलले होते. आणि जरा विचार करा, प्रत्येक नवीन गोष्ट जुन्या जखमेची जर खिपली काढत असेल, त्याला ताजं करत असेल, तर त्या नात्यात गोडवा कुठे उरेल, नाही का? आणि जे जुन्या गोष्टीबद्दल तुमचा राग आहे ना, तो राग एका विषासारखा आहे बघा. विष ज्याप्रमाणे विष असते ना, त्या विषासारखा तो जुना राग असतो जे तुम्ही मनात घट्ट पकडून आहात. सुरुवातीला हे काही आता छोटीशी जखम वाटते, काही एवढं मोठं वाटत नाही जेव्हा तुम्हाला वाटतं त्या गोष्टी तुम्ही काढता. परंतु काय होतं, जर ते विसरल्याच गेलं नाही तर तो घाव पूर्ण काय होतं, ते नातं पोखरून टाकतो. नातंच पोकळं करतो, नात्याला पोखरून टाकतो तो जुना राग. आणि म्हणून ते जे झालेल्या गोष्टी आहे त्या झालेल्या गोष्टी विसरून जा. जुन्या रागातून एक शिक घ्या ना तुम्ही, त्यातून काहीतरी शिका आणि त्याच्यातून शिकून तुम्ही तो सोडून द्या. जसं विचार करा, जर तुम्ही आयुष्याच्या या शेवटच्या पडावात आहात आता तुम्ही, नाही का? आयुष्याचा हा शेवटचा पडाव तुमचा चालू आहे आणि या शेवटच्या पडावात जर जुन्या कडवटमध्ये तुम्ही राहिला, जुन्या त्या कडवट आठवणीत जर काढत राहिला, तर आता नात्याला आणि या शेवटच्या पडावात तुम्हाला जुन्या कडवट आठवणी विसरायला पाहिजे. आणि तुम्ही खरंच विसरून जा. कारण काय आहे,
आता जर तुम्हाला नातं वाचवण्यासाठी 2 गोष्टी खूप गरजेच्या आहे, लक्षात घ्या. 2 गोष्टी खूप गरजेच्या आहे, कुठलंही वय असो मग यासाठी. एक म्हणजे माफ करणे आणि दुसरं म्हणजे स्वीकारणे. माफ करा, मग ते पती असो अथवा पत्नी. जर चूक झाली असेल तर माफ करून पुढे जा आणि दुसरी नवीन सुरुवात करा. प्रत्येक दिवसाला एक नवीन पानासारखं बघा. जसं पुस्तकाचं पान पलटलं की नवीन अध्याय सुरू होतो ना, त्याचप्रमाणे नात्यालाही नवीन अध्याय सुरू करा. एक सोपा उपाय मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते. बघा, रात्री झोपायच्या आधी विचार करा, आज कोणती गोष्ट मला सर्वात जास्त टोचली, कोणती गोष्ट मला सगळ्यात जास्त खटकली, आणि मग ठरवून टाका की उद्या मी ती पुन्हा करणार नाही. आणि लक्षात ठेवा, जुन्या रागाला आता सोडा. आणि तुम्ही जर त्या जुन्या रागाला सोडलं ना, तर नवीन किरण, नवीन आशेचं किरण, नवीन जीवन तुमच्यासाठी तयार आहे. तुम्हाला त्या गोष्टीचा आनंद घेता येईल. जुन्या त्या रागाच्या गोष्टीनं तुम्हाला या वृद्ध अवस्थेतही सुखानं जगू देणार नाही. मित्रांनो, तुम्ही तुमच्या जीवनसाथी, तुमच्या जोडीदारासोबत शांततेने जगण्याचा विचार करत असाल तर जुना राग विसरून जा. कारण भूतकाळाला सोबत घेऊन राहिलं म्हणजे काय होते माहीत आहे? जणू तो जुन्या आठवणी घेऊन तुम्ही जगत आहात. त्या धगधगता निखारा तुम्ही घेऊन जगत आहात आणि तो निखारा तुमच्या हातातनी घेऊन तुम्ही जगत आहात. तर त्यामुळे काय होईल? तुम्हाला दुःखच होईल, नाही का? आणि त्यामुळे त्या जुन्या आठवणी न विसरल्यामुळे तुम्ही तर आतून मनातून जळतात. दुःखी कोण होते? तुम्हीच दुःखी होता, नाही का? आणि म्हणून भूतकाळ विसरा. आता बघूया नंबर 4. मित्रांनो, लग्नाचं नातं हे तेव्हाच सुंदर बनते जेव्हा पती पत्नी एकमेकांना तसेच स्वीकारतात जसे ते आहेत. परंतु वास्तविक काय होते? बरेचदा लोक काय करतात की पूर्ण जीवन प्रयत्न हेच करत राहतात की समोरची व्यक्ती माझ्यासारखीच वागावी, तिने मी म्हटलं त्याचप्रमाणे करावं. पतीला असं वाटतं की माझ्या पद्धतीने तिनं वागावं, ज्याप्रमाणे मी सांगील त्याप्रमाणे तिने वागलं पाहिजे. आणि सर्वात मोठी चूक ही आहे की पतीला वाटतं की त्या पत्नी नेहमीच त्याचं ऐकावं, घरातील कामं करावी, घर सांभाळावी, त्याच्याच मर्जीनुसार रोजचं सगळं दिवस तिने त्याच्याच मर्जीनुसार त्यांनी घरात काय करायचं, काय नाही करायचं, सगळं काही पतीच्या मर्जीनुसार झालं पाहिजे, असं बऱ्याच पुरुषांना वाटत असतं. आणि यात पत्नीचाही विचार असतो की पतीने तसंच वागावं जसं तिने तिच्या मनात विचार केला असते. आणि जेव्हा असं होत नाही तेव्हा मग तक्रारी सुरू होतात. जेव्हा अपेक्षा ह्या जबरदस्तीने आपण बदलू शकत नाही, त्या अपेक्षाचं ओझं आपण जबरदस्ती कोणावर लादू शकत नाही. ही गोष्ट 100% लक्षात ठेवा. आणि जेव्हा जबरदस्तीने बदल करण्याचा प्रयत्न होतो ना, तेव्हा नात्यात तणाव निर्माण होतो. का? कारण जेव्हा तुम्ही कोणाला बदलण्याचा प्रयत्न करता तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं की मी याच्या मूळ स्वभावाची खरी व्यक्ती जी आहे, जे माझं अस्तित्व आहे, जे मी स्वतः आहे, त्याची पसंत, त्यांची नापसंत, माझी पसंत, माझी नापसंत, किंवा मी जे आहे त्याला कधीच स्वीकारल्या जाणार नाही का? आणि त्याचं काहीच मूल्य नाही आहे का? आणि हीच गोष्ट नात्यात दुरावा निर्माण करत असते, मग तिरस्कारात बदलते. त्याच गोष्टी जर तुमचं व्यक्तिमत्वच दाबल्या जात असेल, तुम्ही मूळ जे व्यक्ती आहे त्या व्यक्तीतच तुमच्या बदल करण्याचा प्रयत्न होत असेल, तर मग त्या व्यक्तीत तिरस्कार निर्माण होतो, जो व्यक्ती तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करतो, नाही का? आणि म्हणून एकमेकांना तसंच स्वीकारा जसे ते आहे. जर समजा पती कमी बोलत असेल तर जबरदस्ती करू नका त्याच्यावर.
की त्यांनी खूप बोलावं, त्याने पतीने बोलकं असलं पाहिजे, त्यांनी सगळ्यांसोबत खूप बोललं पाहिजे. कारण पत्नीचा स्वभाव जर बोलका असला तर तिला ते खटकतं आणि तिलाही वाटतं की पती माझं बोलत नाही किंवा खूप कमी बोलतो आणि मग ह्याही गोष्टी तिला खटकायला लागतात. काय होतं ना, त्याला जबरदस्ती करण्यापेक्षा त्याच्या मौनाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर पत्नी जास्त बोलत असेल किंवा शेजाऱ्याशी मिळून मिसळून राहत असेल तर विचार करा. तिच्या त्या आनंद त्याच्यात तिचा आनंद आहे आणि ह्या छोट्या छोट्या सवयींना बदलण्याऐवजी त्या स्वीकारा, त्या अंगीकारण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि लक्षात ठेवा, कोणाला बदलण्याचा प्रयत्न करणं असं आहे की जसं काही एखाद्याला मूळ स्वभावाला त्याच्या आड येणं किंवा आपण असं म्हणू की समुद्राला तुम्ही अडवण्याचा प्रयत्न करता. काय होतं की तो बदलेलही तुमच्या याच्यामुळे, परंतु त्याच्या मनात एक प्रकारचा तिरस्कार तुमच्याविषयी निर्माण होत असतो. म्हणून जास्त बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका आणि समोरच्या व्यक्तीला तसंच स्वीकारा जसा तो आहे. आणि आयुष्यभराचं नातं आहे तुमचं, त्यात परफेक्ट माणूस शोधण्यापेक्षा आपुलकीने जगणं जास्त गरजेचं नाही आहे का? आणि मला सांगा की परफेक्ट आहे कोण जगात? कोणीही परफेक्ट नाही. म्हणून त्याच्या शोधण्यापेक्षा, परफेक्ट माणूस तिच्या शोधण्यापेक्षा तुम्ही ते आपुलकीने त्याला स्वीकारण्याची गरज इथे आहे. आणि मित्रांनो, माहिती आहे का, जर तुम्ही बदलण्याची जिद्द सोडून दिली आणि स्वीकार करणं शिकलं ना, तर नात्यात तणावाच्या जागी शांतता येईल आणि द्वेषाच्या जागी आपुलकी. आता बघूया नंबर 5. मित्रांनो, माणूस मग तो कोणत्याही वयाचा असेल, त्याला जगण्यासाठी फक्त अन्न, वस्त्र आणि निवारा नाही, तर त्याची साथ, सोबत, संवाद हवा असतो. आणि जेव्हा मुलं मोठी होतात, आपल्या जीवनात ते व्यस्त होतात, तेव्हा पती पत्नीच एकमेकाचा आधार होतात. परंतु समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा एकमेकांसोबत बोलणंच बंद करतात आणि पहिले जे तुमचं संसारातील माधुर्य होतं ते आता संपून जातं. आता फक्त औषध घेतलं का? जेवण बनवलं का? लाईट बंद करशील का? आधी गरजाच्या गोष्टीपर्यंतच आता ते संपतात. म्हणजे तुमचा संवाद फक्त गरजेपुरताच होऊन जातो. म्हणजे जेवढी गरज आहे तेवढंच बोललं जातं आणि हे चुपचाप राहणं हळूहळू एक भिंत बनत जातं. तुमच्या दोघांमध्ये एक भिंत बनत जातं, जे नात्यात दुरावा आणि द्वेष निर्माण करते आणि हेच मौन नात्यात आपुलकी कमी करतं. का होतं असं माहिती आहे का? असं होतं त्याचं कारण म्हणजे संवादाची कमी. माणसाला एकटं करतं. संवाद जेव्हा नसतं ना, तेव्हा माणूस एकटा पडतो. माणसाला संवादाची कमी हे माणसाला एकटं करते आणि हे नात्याचा सर्वात मोठा शत्रू बनतो. जेव्हा बोलणं होत नाही तेव्हा गैरसमज निर्माण होते. समोरच्या व्यक्तीला विचार असा करतो की याला माझी पर्वाच नाही किंवा हिला माझी पर्वाच नाही. आणि यावर आता उपाय आपण बघूया, काय उपाय करता येईल. तर दिवसातून कमीत कमी 15 ते 20 मिनिट एकमेकांसोबत बोला. वेळ काढा. वेळ काढणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे पहिल्यांदा तुम्ही TV आणि मोबाईल बाजूला ठेवा. TV आणि मोबाईल बाजूला ठेवून तुम्ही स्वतःसाठी, एकमेकांसाठी 15 ते 20 मिनिट स्वतःसाठी द्या. गोष्टी खूप मोठ्या मोठ्याच करायला पाहिजे असं काहीच नाही. छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा संवाद होतो. त्या नात्याला ते ताजं करतात. सोबत चहा घेणं असो, जुन्या आठवणीवर हसणं असो किंवा जुन्या आठवणी काढणं असो किंवा नातवांविषयी, मुलांविषयी बोला. मग पण बोला, एकमेकांसोबत शेअर करा. दिवसभरात काय झालं हे सुद्धा तुम्ही एकमेकांना शेअर करू शकता. आणि सर्वात गरजेचं आहे, तुम्ही पहिल्यांदा फोन बाजूला ठेवणे आणि एकमेकांना लक्षपूर्वक ऐकून घेणे. नातं हे पाण्यासारखं आहे.
जर त्याला ढिलं सोडलं तर ते वाहत जाईल, आणि नाही तर त्याला जर जपून ठेवलं, ते सांभाळून ठेवलं, जतन केलं तर ते आयुष्य तुमचं पाजळून टाकतो. तर मग आजपासून एक संकल्प घ्या. एकमेकांना मन मोकळं बोला, प्रेम दाखवा, जुन्या गोष्टी विसरा, समोरच्या व्यक्तीला तसंच स्वीकारा जसा तो आहे, आणि सर्वात गरजेचं म्हणजे एकटेपणा दूर करण्यासाठी सोबत बसून बोला. मित्रांनो, जर तुम्हाला वाटतं की तुमच्या नात्यात काही ना काही दुरावा आला आहे, तर आजच हे एक पाऊल उचला. आजच तुमच्या जोडीदाराला तुम्ही मन मोकळं बोला. तुम्ही उभं राहून म्हणा की तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. चला तर मग एक नवी सुरुवात करूया. कारण खरं प्रेम हे कोणत्याही वयाच्या बंधनात नसतं. आणि लक्षात ठेवा, म्हातारपणात सर्वात मोठं औषधी कोणतं आहे, तर तुमच्या जोडीदाराची सोबत. तुमच्या जोडीदाराची सोबत ही तुमच्यासाठी सगळ्यात मोठं औषध आहे मित्रांनो. आणि म्हणून जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पसंत आला असेल, आवडला असेल, तर कमेंटमध्ये तुमचं मत व्यक्त जरूर करा. आणि आपल्या जोडीदारांसोबत आजची छोटीशी प्रेमपूर्वक तुम्ही बोला. तर धन्यवाद मित्रांनो. आजचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.